विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जे एक ठेका काढला आता कर्मचारी हंगामी कर्मचारी भरण्याचा, तो प्रथमतः रद्द करावा। कारण आज शेकडो बांधव कमी पगारावर सेवाभावी संस्थेने काम करतात आणि त्यांना प्रथम त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल। कारण जो नवीन ठेका घेतो तो नवीन ठेका घेणारा माणूस कारण ओपन टेंडर आहे, माहीत नाही कुठला आहे तो, राज्यातून येणारा असेल आणि ती लोक जर राज्यातून आणली तर ह्या लोकांनी करायचं काय? त्यामुळे तो विठ्ठल मंदिर समितीला प्रथमतः सांगणं आहे की प्रथमतः तुम्ही हा ठेका रद्द करावा। नाही ठेका रद्द केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हे प्रथम आंदोलन करण्यासाठी। कारण आज तुम्ही हितल्या जे काय आमची शेकडो बांधव बरेच दिवसापासून एवढं काम करतात, एवढं सेवाभावी वृत्तीने काम करतात, त्या बांधवाला तुम्ही काढून नवीन कर्मचारी आणून इथं करायचं आहे, तुम्हाला काय साध्य करायचं यातून? त्यामुळे असतं तुम्ही बंद करा। कारण हा माझा कामगार कमी पैशात काम करतो आणि त्याला ठेकाही पहिला कमी आहे। बघा तुम्ही प्रथम तुम्ही सगळ्यांनी हे करत असताना तुम्ही ठेका काढून राज्यातला एखादा ठेकेदार आणून तिथले बाहेरचे कर्मचारी आणून चालणार नाही। ह्या कर्मचाऱ्यावर जर अन्याय झाला, ह्या कर्मचाऱ्यावर जर तुम्ही ठेका केला, कारण तो येणारा जो ठेकेदार आहे तो काय बाहेरचे लोक आणले, ह्या लोकांनी काय करायचं? मंदिर समितीला सांगणं आहे माझं की बाबा त्या ठेकेदाराला जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा करायचं असेल तर त्या हितली जी माझी पहिली लोक आहेत, जी माझी हंगामी लोक आहेत, त्या लोकांना प्रथमतः घेतलं पाहिजे। आणि मंदिर समितीचा काळ संपलाय, बरखास्त व्हा मंदिर समिती। आता नवीन सरकार नवीन मंदिर समिती स्थापन करावी। नाही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट ह्यासाठी आंदोलन करेल। कारण ह्या कामगार अन्याय होऊ देणार नाही, हे कामगार राहिलेच पाहिजे इथं। ही कारण हे बरेच दिवसापासून 10-10 वर्षापासून 15-15 वर्षां हंगामी पोरं माझी चपात्या करणाऱ्या बायका असतील, माझी आज महिला असतील किंवा जे आमचे बांधव आहेत ते सेवाभावी संस्थेनं काम करतात, जे सिक्युरिटी गार्ड कोण भरपूर कामगार लोक आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।